काढा यार, कोणीतरी मला जायचं, तिसरी बेल होणार आहे. गुड मॉर्निंग. आज आमच्या नाटकाचा प्रयोग आहे ठाण्याला, गडकरी रंगायतनला. गडकरी रंगायतन रेनोव्हेट झालंय आणि आय थिंक आम्ही पहिल्यांदाच प्रयोग करतोय तिकडे नवीन झालेल्या थिएटरमध्ये. त्या नवीन थिएटर असलं ना की असं छान चकाचक स्वच्छ, असं वाटतं की अजून छान परफॉर्म करा. म्हणजे परफॉर्म करायला कसा छान मूड येतो. नाही तर काही काही ठिकाणची थिएटर्सची परिस्थिती खरंच खूप अवघड असते, स्पेशली महिलांसाठी. पण मी खूप आता एक्सायटेड आहे की गडकरीला जायचं आणि नवीन थिएटरमध्ये परफॉर्म करायचं. त्यामुळे चला ठाणेकर, आम्ही येतोय तुम्हाला भेटायला. आणि अशा प्रकारे नवऱ्यानी प्रेमाने लखनौहून आणलेला कुर्ता घालून मी निघाले ठाण्याला. आमच्या प्रयोगाला सुंदर मी होणार. कालच आमच्या नाटकाचा प्रयोग होता बोरिवलीला आणि त्यानंतर बोरिवलीहून मला जायचं होतं प्रभादेवीला. आमच्या कुर्ला टू वेंगुर्ला या फिल्मचं स्क्रीनिंग होतं. त्यामुळे तो सगळा प्रवास करून मी थोडीशी कंटाळले असल्यामुळे मी आज ड्रायव्हिंग नाही करणार आहे. आणि सो निघते आता. थैंक यू. कितना हुआ? गोविंदनाथ, अबे कितने पैसे हो बे? ओ जी 13,000. अबे जोर से बोल. अरे वाव, जरा जास्तच छान दिसतोय का आपण या लाईट मध्ये. नवीन असल्यामुळे व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. पण हे पण त्यांनी छान केले. छान केले. म्हणजे हे केवढं केलंय, किती सुंदर केलंय. ऍट अ टाइम 6-7 जण तयार होऊ शकतो. हो नाही, आणि असं उगीच अति मॉडर्न वगैरे असं पण नाही केलंय त्यांनी. असो एनिवे, लेट्स जस्ट चिल गाईज. हा बघ, मी तुला तो म्हटला माझ्या मामीकडनं मी सेट घेतला होता ना तो. थांबा, सृजाजी कुठला काय? हा माझ्या मामीने दिलेला सेट. बघू. म्हणजे दिलेला म्हणजे मी मागून घेतला. चांदीचा. मेकअप रूम मध्ये आमच्या प्रयोगाच्या आधी हे सगळं चालू असतं. केस छान दिसत आहेत आज. ओके गाईज, ऑल गेट रेडी. अजून टाइम. ओके बाय. कुठे कुठे गेली? दिसलं का शाडू? दिसलं का? नाही. अरे खूप मोठी आहे यार. मला आधी त्याचा फोकस कर. कम ऑन सचिन दादा, यू कॅन डू इट. कानात गेली का काय? तिने आज ठरवलं मेकअप करून जाणार. अरे यार, तिला काढा यार, कोणीतरी मला जायचं, तिसरी बेल होणार आहे. बल्ब फुटेल, बल्ब फुटेल. फोटो काढायचा. असतात का बनीन का कमाल. सोड ना. आणि माशी आमच्या रूम मधनं घालवल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. बाय बाय. आणि आता प्रयोग झाल्यानंतर मी इकडे कुठल्या तरी वाहनाची वाट बघत, कारण इकडे काहीच मिळत नाहीये, जरा कष्ट करावे लागतात, पण वाट बघत उभी आहे आणि आता घरी जाणार. हाय, मी आता कुर्ल्याला पोचले. ट्रॅफिक आहेच आहे. मजा आली. आता मला झोप आली आहे थोडीशी. माझ्या मनात एक अशी झोपेची तार चालू आहे. वाऱ्याने येते ना, वारा लागल्या. हाय, मी आले घरी.
येऊन बसले. दिवसभराच्या प्रवासानंतर प्रयोग केल्यानंतर आज आल्यावर असं वाटतंय की बॅकस्टेज विथ स्वानंदी म्हणजे नक्की काय. बॅकस्टेज म्हणजे काय असतं. बॅकस्टेज म्हणजे आम्ही खऱ्या अर्थाने जेव्हा स्टेजवरचे जे 2 तास आहेत त्याच्या व्यतिरिक्त जे घडतं ना सगळं उरलेले 22 तास त्याच्यावरनं ठरत असतं की त्या 2 तासात आम्ही काय करणार आहोत. त्यामुळे खरी गंमत खरी जादूही तिकडेच घडत असते. स्टेजवर जे दिसतं तो तर सगळ्यात वरचा लेअर आहे. त्याच्या खाली इतके सगळे लेअर्स आहेत, इतकी सगळी माणसं काम करत असतात की खरी गंमत खरी मजा ही तिथे घडत असते. म्हणून मला असं वाटलं की ही गोष्ट तुमच्याबरोबर शेअर केली पाहिजे. कारण तुम्हाला दिसताना त्याची एक बाजू दिसते पण त्याची दुसरी बाजू ही अजून सुंदर आहे. मला डेफिनेटली असं वाटतं की नाटक ही एक जादू आहे. इट्स मॅजिक. लाईव्ह परफॉर्मन्स इज मॅजिक आणि मी त्या जादूचा भाग आहे. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि ही सगळी फिलॉसॉफी झाडत असताना हे कार्टून आमचं इकडे ही सगळी फिलॉसॉफी झाडत असताना हे आमचं कार्टून मला बोलवतंय. कारण काहीतरी काय आवरायचं घरात हे मला तिला सांगायचं आहे. संसार काही सुटत नाही. सो जाते आवरते आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. पण लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, या व्लॉगला भरपूर प्रेम द्या आणि काय ते बेल आयकॉनवरती क्लिक करा. झालं एवढंच असतं मला वाटतं. ओके, गुड नाईट.